उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी बुद्ध जन्मास येतात, उत्पन्न होत असतात। भगवंताच्या या धम्म परिषदेचं हे पहिलंच वर्ष इथल्या पळसखेडच्या लोकांनी आयोजन केलं। कर्मयोगी संत गाडगे बाबा ज्यांची अमरावती ही भूमी आहे, देवळात देव नसते रे पुजाऱ्याचं पोट असते। ज्या गाडगे बाबांना लोक अशिक्षित म्हणतात, कमी शिकलेले म्हणतात, त्यांची कर्मभूमी गाडगे बाबांची जन्मभूमी अमरावती वलगाव रिनमोचन। त्या गाडगे बाबांच्या नावाचं भल्लं मोठं अमरावतीला विद्यापीठ आहे। म्हणजे ज्या माणसाचं शिक्षण कमी आहे त्या माणसाच्या नावावर विद्यापीठ असावं। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ। देवळात देव नसते रे पुजाऱ्याचं पोट असते। बाबासाहेबांच्या संदर्भात तर खूप चांगलं सांगून गेले गाडगे बाबा। वर्गाच्या बाहेर शिकणारा एका महाराच्या पोरानं या भारताचं संविधान लिहिलं रे, भारताचं संविधान लिहिलं रे। या बाबासाहेबाचं म्हणणं तुम्ही ऐकाल रे? हे भारतातल्या लोकांनो, तुम्ही या बाबासाहेबांचं म्हणणं ऐकाल ना, तर या भारत देशाचं सोनं होईल रे, सोनं। असे गौरवाचे उद्गार बाबासाहेबांच्या संदर्भात। 6 डिसेंबरला बाबासाहेब जातात आणि 20 डिसेंबरला गाडगे बाबा जातात। त्यांच्या निमित्तानं आणि सावित्रीमाई फुले, मी तिला बाई म्हणत नाही, पुण्याकडे जर आम्ही गेलो तर लोक बाई म्हटलं तर त्यांना कसतरीच वाटतं। ते एखाद्या गणिका स्त्रीला म्हणल्यासारखा शब्द आहे म्हणून आपण माई म्हटलं पाहिजे। ज्या सावित्रीमाईची एक ओळ आहे काव्य फुले संग्रहातली, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही त्यास माणूस म्हणावे का। तर ज्ञान नाही विद्या नाही म्हणजे अविद्या हे जे दुःखाचं मूळ कारण जे बुद्धाने ज्योतिबांनी सावित्र्यांनी सांगितलेलं आहे, अज्ञान अविद्या ज्याला म्हणत असतो। तर त्यांच्या निमित्ताने भीमा कोरेगावाचा शौर्य दिवस